मी पाहतोय, मगाशी सांगितलेली गोष्ट खरी आहे. मी पण माझ्या गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक बांधकामं करतो. अनेक तुमच्यातल्या अनेक सहकाऱ्यांचा माझा बांधकामाच्या निमित्ताने संबंध आला आणि मला नेहमी वाटतं की त्याचं एलिव्हेशन चांगलं असलं पाहिजे. फ्रंट असेल, साईड असेल, बॅक असेल, ते पर्यावरणाला पूरक अशा प्रकारची वास्तू असली पाहिजे. त्याच्यामध्ये सनलाईट व्यवस्थित, हवा व्यवस्थित असली पाहिजे. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ग्रीन बिल्डिंग ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा कन्सेप्ट अलीकडे मोठ्या प्रमाणावर आपण बघतो. पण मी पण माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत बघितलं, काही काहींना आम्ही काम देतो तर त्यांचं काम थोडंसं कॉस्टली होतं पण मजबूत होतं. आता उदाहरण द्यायचं झालं तर मी माझ्या आजपर्यंतच्या जीवनामध्ये अनेक साखर कारखाने उभे केलेले आणि त्याच्यात बेरी म्हणून कोल्हापूरचे आहे. त्यांना काम दिलं तर बेरींचं स्ट्रक्चरचं डिझाईन हे मजबूत असतं, ते जास्त स्टील वगैरे वापरतात. दुसऱ्याला दिलं तर ते त्याच्यापेक्षा कमी वापरतात. आमच्यासारख्यांना कोडं पडतं की दुसरा कमी वापरतो, हे जास्त वापरतात, हे काय. पण बेरींचं खरोखरीच मजबूत असते. एकदा दिलं तर ते पुढं त्या पिढीमध्ये तरी त्याला कुठं धक्का लागत नाही. अशा प्रकारचा अनुभव आम्ही आता त्यांची बेरींची तर दुसरी पिढी पुढे आलेली हे आपण पाहतोय. आणि अलीकडे इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहतोय. अलीकडे तुम्ही बघा, सोशल मीडियाच्या निमित्तानं टीव्ही बघत असताना एकदमच दाखवतात कुठला तरी ब्रिज पडला. आम्हालाही कळत नाही काय पडतंय काय होतंय. आम्हाला त्याच्यातलं ज्ञान नाही, ते ज्ञान तुम्हाला. आणि जे चायनामध्ये हे डिझाईन केलं जातं किंवा जे तंत्रज्ञान वापरलं जातं, ज्याचा काही अभ्यास केला गेलेला आहे, ते तर इतकं वेगळ्या प्रकारचं आहे की आपण